नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा ग्रामपंचायतमार्फत अपंगांना साहित्य वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न. कारदगा ग्रामपंचायतमार्फत 15व्या वित्त आयोगामधून 40 अपंग लोकांना विविध साहित्य विविध मंदिरांच्या आवारात भक्तांना बसण्यासाठी 30 सिमेंट बेंच वितरण व सैन्य दलात नियुक्ती झालेले युवक युवती तसेच ग्रामपंचायत सेवक वर्गाने 5 वर्षे चांगली साथ देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने पार पडला. प्रारंभी सैन्य दलात भरती झालेल्या युवकांचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अपंगांना साहित्य शिक्षक संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व स्वामी समर्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे जागेचा उतारा व विविध मंदिरांना बेंचचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविक करताना राजू कचेरी म्हणाले की कारदगा गावी आमची सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व सदस्य एकजुटीने गावचा विकास केला आणि आज जाता जाता अपंग लोकांना त्यांना उपयोगी असणारे साहित्य विविध मंदिरासाठी बेंच व शिक्षक संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वामी समर्थ मंडळाला जागेचा उतारा देत आहोत. याचबरोबर सैन्य दलात नियुक्ती झालेल्या युवकांचा व पंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार असा कार्यक्रम करून गावचे व तुम्हा सर्वांची सेवा केली असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना सुदीप उगळे म्हणाले की 5 वर्षे आम्हा सत्ताधारी गटाला अनेक अडचणी आल्या, पण आम्ही सर्वजण एक दिलाने गावचा व जनतेचा विकास करत राहिलो. याचे समाधान वाटत असल्याचे सांगून आता होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जो गावचा व जनतेचा हिताचा विचार करेल त्यांना निवडून द्यावे असे सांगितले. माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाले की राजू किचडे, मी व सत्ताधारी गटाचे सर्वच सदस्यांनी फक्त गावचा व जनतेचा विकास हे एक ध्येय ठेवून कार्यरत राहिलो, म्हणूनच गावचा विकास झाला. इथून पुढे अशीच कामे आम्ही करत राहू असे सांगितले. यावेळी मंगल डांगे, पद्मा अलंकार, सुजाता वडर, रशिदा पटेल, विनोद ढेंगे, किरण टाकळे आदी सदस्य असतात. धोंडराम काशीद, संजय गावडे, महादेव डांगे, पांडुरंग वडर, ज्योती अलंकार, किरण सदरी यांच्यासह स्नेहा कांबळे आणि तर आभार त्या साहित्याचं वाटप मी अध्यक्ष झाल्यावर आंबेडकर चौक शिक्षक संघ व स्वामी समर्थ मंदिरासाठी गावातील जागा उपलब्ध करून आज देश रक्षणासाठी ज्या युवकांचं या ठिकाणी यासाठी सिलेक्शन झालं सदस्यांचे सहकार्य मिळाले याचे समाधान वाटत असल्याचे स्वाती कांबळे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूज रंगराव बन्ने बारवाड आणि स्वामी समर्थ मंडळ कारदगा या 3 मंडळांना आणि एक शिक्षक संघांना कारदगा ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना उतारा द्यायचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या ग्रामपंचायत अध्यक्षा स्वातीवहिनी, आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे वहिनी. आम्ही थोडा वेळ थांबलो होतो, पण सरकारचाच आदेश आल्यामुळं, अचानक आदेश आल्यामुळं कार्यक्रम छोटासा आणि अर्जंट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. मी सर्व कारदगा ग्रामस्थांना एवढं सांगतो, गेली 5 वर्षामध्ये ज्यांनी तुम्ही लोकांनी आम्हाला बरोबर यश दिलं, तुम्ही आम्हाला सहकार्य केला. इलेक्शन झाल्यानंतर आम्ही आणि वहिनीने मिळून या ठिकाणी ग्रामपंचायतीची सत्ता स्थापन केल्यानंतर आजपर्यंत कुठलेही भेदभाव न करता एकामेकाच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी 5 वर्ष परिपूर्ण यशस्वीरित्या आम्ही पूर्ण केलो म्हणायला काय हरकत नाही. कारण आम्हाला निवडून दिल्यानंतरचा जो सत्ता स्थापन झाला, त्या सत्ता स्थापनेला आता उद्या 5 वर्ष पूर्ण होतात आणि आमचा कार्यकाळ सुद्धा आता संपून जातोय. म्हणून मी आज या सर्वांचा आभार मानतोय. तर आभार मानत असताना मगाशी सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की ग्रामपंचायतीची जी सिब्बंदी असते किंवा ग्रामपंचायतीचा जो स्टाफ असतो, तो स्टाफ आपल्या सत्ताधारी आघाडीबरोबर असू दे किंवा ग्रामपंचायतीच्या सर्व मेंबरांच्या बरोबर असू दे, कशा पद्धतीने मन मिळवून एकजुटीनं काम करतात याच्यावरती गावचं खरोखर प्रगती अवलंबून ठरलेली असते. तर आम्ही काम करत असताना आमच्या गावचे PDO साहेब असतील, सुरुवातीला धनगर साहेब होते, त्याच्यानंतर आता नंदकुमार फप्पे साहेब आले. त्या दोन्ही पिढीवरचा मी आभार मानतो की त्यांनी उत्तमरित्या आम्हाला सहकार्य केलं. वेळोवेळी गावामध्ये आमच्या नवीन योजना आणण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली आणि विविध योजना राबवताना त्यांनी आम्हाला ऑफिशियल लेवलचं भरपूर सहकार्य दिलं. त्याच्यानंतर मी आभार मानतो शशिकांत बुडके असतील आणि आमचे
बिरू जत्राटे असतील, या दोघांनी सुद्धा आमचा जो काही निर्णय असायचा तो दिलं. त्यांनी भरपूर आम्हाला मोलाची साथ दिली. त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जो बाकीचा जो क्लार्कचा स्टाफ असेल, आपल्या करडे मॅडम असतील, त्या आश्मा कलावंत असतील, या सर्वांचा सुद्धा मी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात कारवार ग्रामस्थांच्या वतीने मला आभार मानावं असं वाटतंय ते आमच्या कारवार गावचे वॉटरमॅन माननीय ढोलबा कुर्णे आणि आता नूतन रुजू झालेले सुदाम्मा, त्यांच्याबरोबर ह्याच्या अगोदर सुद्धा जे कोण वॉटरमॅन भरपूर बिंदासपणे आम्ही सर्वजण राहून 5 वर्ष पाण्याचं नियोजन त्यांनी उत्तमरित्या पार केलं. त्याच्यानंतर आमचा कारवार कौतुक वाटतंय. आपली कारंजा पंचायत ज्यावेळेला स्थापन झाल्यानंतर संघर्षानं आपल्या हातात सत्ता आली आणि ती सत्ता आल्यानंतर 5 वर्ष त्या सत्तेचं कसं यशस्वीरित्या कार्य केलं हे आता किचडे सरांनी सांगितलं. आणि त्याला मी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून सुद्धा मी सुद्धा त्यांच्याबरोबर असताना किती प्रमाणात आपल्याला जे काही कष्ट सोसावं लागलं तरी सुद्धा हे पंचायत सदस्य डगमगले नाहीत. आणि त्यांना त्याच वेळेला मी सांगितलं, मी सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे, तुम्ही कशालाही घाबरायचं नाही. उपोषणा केली, अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांना जाऊन भेटलं, अनेक ठिकाणी जिथं जिथं अडचणी आल्या तिथं आम्ही सर्वांनी किचडे सरांनी आम्ही बसून मला वाटते 2-2, 3-3 तास बसून मिटिंग करून कशावर कुठला मार्ग काढला तर काय होईल ह्या सगळ्या मिटिंग आपण घेत अगदी चांगल्या पद्धतीनं जो सुरुवातीचा दिवस होता कामाचा आणि आज शेवटचा दिवस सुद्धा पंचायतीने कारंजाच्या कामातच संपवलेला. ह्यातच मला कारंजा पंचायतीचं जे काय म्हणजे कौतुक करावं, त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं मला थोडं वाटतंय. कारण अशी पंचायत मी एवढं एक जिद्दीनं, एक दिलानं, एक निष्ठतेनं काम करणारी ही पंचायत, ज्यांनी जी काही कामं असतील, गोरगरिबांच्या समस्या असतील, गटारीच्या समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, ते नव्हते अजून जी काही मोठी मोठी कामं असतील त्याची सुद्धा त्यांनी पाठपुरावा करून ती कामं कारंजापर्यंत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला.